ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। दरम्यान याच बंडखोरांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू आहे। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज सकाळी 11:30 वाजता शिर्डीमध्ये मेळावा घेणार आहेत। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी दुसऱ्यांदा बंडखोरी केल्यामुळे मतदारसंघामध्ये तीव्र नाराजीची भावना आहे। विरोध असताना देखील वागचौरे यांना खासदारकीचं तिकीट दिलं होतं। दरम्यान आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे भाऊसाहेब वागचौरे यांचा कसा समाचार घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। शिर्डी इथे सिद्ध संकल्प कार्यालयामध्ये आज कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याआधी सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साईंचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मग मेळाव्याला सुरुवात होईल। उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा सुरू करत बंडखोरांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। काल खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी सभा घेत जोरदार टीका केली। ओमराजेंच्या आधीच्या वक्तव्यांचा दाखला देत ठाकरेंनी सुनावलंय। ओमराजे गद्दारीचा डाग कसा पुसणार असा सवाल केलाय, तर ओमराजेंना थांबवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचंही ठाकरेंनी सांगितलं। 5 खासदारांचं आधीच ठरलं होतं, मात्र ओमराजे अडून बसले आणि आपला भाव वाढवून घेतला असा दावाही ठाकरेंनी केलाय। ओमच बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपड्याचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता। मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? माझ्या कानावर जे आलं की यांचं कधीच ठरलं होतं, फक्त हा इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं 5 झालेत, 6 होईपर्यंत तुतड होत नाही म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला। जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम, तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेलं नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, माझं काय बरोबर आहे सगळं, पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला। अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे। दरम्यान 2024च्या निवडणुकीवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समाधान पाटलांची हत्या झाली होती। ही हत्या शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे। या समाधान पाटलांच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली। या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलंय। दरम्यान समाधान पाटील यांच्या कुटुंबियांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। हे प्रचार करत होता समाधान, आणि काय झालं बाहेर मला माहिती नाही, पुन्हा नंतर जास्त लागलं म्हणूनच मग आम्ही बाहेर गेलो, आम्ही घरीच होतो। कुणाचा प्रचार करत? शिवसेनेचा, ओमराजेचा। काय झालं या प्रकरणात पुढे? शिवसेने आले? मला काही माहिती नाही, मी घरी होतो, बाहेरच झालं त्यांचं पुन्हा, आम्हाला पुन्हा घरी समजल्यावर मी बाहेर पळ गेलो, तर ह्या बेसोत पडला होता। आता या प्रकरणातलं आरोपी वगैरे कुठे आहेत, काय त्यांच्याबद्दलची काय माहिती? आरोपी त्याच्या आई वडील ते सगळे चुलते अटक झाली होती, पण ते बाहेर महागच आले जामीनवर, आणि हा पण सुटलेला महागाली गेल्या महिन्यात आम्हाला नजर पडला गावात पाठसांगी। आई माझ्या पप्पाला फोन कर, आई माझ्या पप्पाला कवा आणते ग, ही म्हणते की पोरगी म्हणते की तसं नादी लावायचं। हे तर 2च वर्षाचा होता, तर 5 महिन्याचा होता, हो, ही 2 वर्षाची होती। आता त्यालाच लागलं 3रं वर्ष, ह्यांना लागलं 5वं, ह्याला झालं 2 वर्ष। राजकारणात कुटुंबाचं वाटोळ झालं सगळं, हो, सगळं वाटोळ झालं कुटुंबाचं। लक्ष ठेव म्हणले, मदत केली, लक्ष ठेव म्हणले। तुमचं बोलणं झालं? तुम्हाला बोलले की काय शब्द दिला, काय म्हणले? वाऱ्यावर सोडणार नाही? नाही म्हणले, वाऱ्यावर नाही सोडणार म्हणले, लेकरं शिकवितो,
महाग असं म्हणजे साथ देतो असं. तर खासदारांना शिव्या देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय. आम्ही उरावरच घेऊन भगवा झेंडा जातोय, म्हणूनच लोक जे आहेत ही विश्वासाने जे आहे हे मतदान त्या ठिकाणी करत आहे. आता खासदार गेले, आमदार गेले, सगळे मला वाटतं का गेले, कशामुळे गेले याचं आत्मपरीक्षण जर जास्त केलं, शिव्या देण्यापेक्षा त्याच्या मतदारसंघामध्ये जा, त्याला शिव्या घाला, त्याच्या मतदारसंघामध्ये जा, त्याला उलटं फुलटं बोला, सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त शिव्याची लाखोळी व्हा. लोकांना याच्यामध्ये कुठला इंटरेस्ट जो आहे तो तुमच्या शिव्यांमध्ये राहिलेला नाहीये. ऑपरेशन टायगरमुळे संतापलेले उद्धव ठाकरे सातत्यानं नवा राजकीय अँगल शोधताना दिसतात. ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन फडणवीस असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केलाय. फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्यानं त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. वरिष्ठांकडून मुख्यमंत्र्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्यामुळे याचं सुतोवाच करताना उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अमित शहांना लक्ष्य केलंय. यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीनं सगळे आरोप झटकण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कोणतेही पंख नाही, त्यामुळे छाटण्याचा प्रश्नच नाही असा टोला फडणवीसांनी लगावलाय. या ऑपरेशन टायगरवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आणू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती एकनाथ शिंदेंनी देखील पलटवार केलाय. काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणतं दार ठोकायचं. कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो. देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी बेईमानी कोणी केली. पावसाळ्यात तुम्हाला मी सांगतो, देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो यात देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते. त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते. आता ह्याला खोटं पुतणं औषधं प्रेम उफाळून आलेलं आहे. जळगावातील गणेश कॉलनी परिसरामधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस झालाय. अकोला इथल्या लाचलुचपत प्रकरणामध्ये अडकलेल्या 6 जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरामध्ये शिडी लावून प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलंय. शेजाऱ्यांनी घरातून आवाज येत असल्याची माहिती दिल्यानंतर एसीबी आणि जिल्हापेठ पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी चॅनल गेटचं कुलूप तोडून घरात शिरलेल्या दोघांना पकडण्यात आलेलं आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रसाद नारखेडे आणि प्रवीण महाजन यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हा घरफोडीचा प्रयत्न अकोल्यामधील विभागाच्या कारवाईत अडकलेल्या आरोपी लोकसेवक किरण चौधरी यांच्या सांगण्यावरूनच झाला होता का? घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू एसीबीच्या कारवाईपूर्वी हटवण्याचा कट होता का? त्याचबरोबर अटकेतील दोघा आरोपी हे किरण चौधरीचे नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान घरातून संपर्क नंबर आणि हिशोबाची नोंद असलेली डायरी लांबवण्याचा देखील हा चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली असून पुढील सखोल तपास जळगाव पोलीस करत आहेत. ठाकरेंची साथ देणारे खासदार राजाभाऊ वाजेंचा नाशिकमध्ये सत्कार करण्यात आला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या हस्ते राजाभाऊ वाजेंचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पद आणि पैशांपेक्षा जनतेचं प्रेम अधिक महत्त्वाचं असल्याचं राजाभाऊ वाजेंनी सांगितलंय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या वडिलांनी मुलाचा अभिमान असल्याचं सांगत त्यांना दिलेल्या सल्ल्याविषयी देखील सांगितलंय. पक्षाबरोबर प्रामाणिक न राहून काय केलं पाहिजे हा प्रश्न सर्वांच्या पुढे मी मांडतो. कुणी काय देईल, पद देतील, प्रतिष्ठा देतील, परंतु हे जे प्रेम आहे हे कुणी देणार नाही.
आणि म्हणून मी या सत्काराच्या विरोधात होतो. मी फक्त माझं काम केलंय आणि जे काम मला करायला पाहिजे होतं ते केलं. हा सत्कार राजाभाऊंचा होता याचं इथपर्यंत ठीक आहे. माझा सत्कार कसं करता गेला मला अजून समजलं नाही. मी काहीच केलेलं नाही आहे. मी ना विरोधात होतो ना बाजूला होतो ना काही होतो. मी काहीच केलं नाही. फक्त मी एकच गोष्ट राजाभाऊला सांगितली की तिथं ठामपणे राहा. आपल्या कुटुंबाच्या नावाला आपल्या कुळाला कुठेही धक्का पोहोचणार नाही असं वागा. कशाच्याही लोभात पडू नका. आणि त्याप्रमाणे ते वागले त्याबद्दल मला अभिमान आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. नाशिकमधील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज ठाकरे आणि अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावरती जाणार आहेत. यावेळी राज ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान त्र्यंबकेश्वर इथं निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत. पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा सुरू होतोय. विरोधकांकडून 293च्या प्रस्तावावरती आज चर्चा होणार आहे. मुंबईतील प्रश्नांवरती ही चर्चा विशेष भर देणार आहे. त्यासोबतच पुरवण्या मागण्यांवरती देखील चर्चा होणार असून याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवरती धरण्याची शक्यता आहे. दरम्यान टीईटी परीक्षा पेपर फुटीच्या घोटाळ्यामुळे हजारो उमेदवारांचं भवितव्य धोक्यात आलं. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेत ठोस उपाययोजनांवरती चर्चा होणार असून विरोधक याच विषयावरती आंदोलन करणार आहेत. तसंच महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण लागू झालं नाही हा मुद्दा देखील याच चर्चेला येणार असल्याची माहिती मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार आंदोलन करणार असून सरकारनं काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरमध्ये अनेक त्रुटी आणि अटी असल्यानं असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा रोहित पवारांनी आरोप केलाय. त्यांच्या या आंदोलनामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील सहभागी होणार आहेत. नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील आज पदभार स्वीकारणार आहेत. काल विश्वास नांगरे पाटील नागपुरात दाखल झालेत. सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विनीता शाहू यांनी त्यांचं स्वागत केलंय. गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान नवी मुंबईमधील हिंदू संमेलनात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भामध्ये केलेल्या स्तुतीपर भाषणाच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यांना राजकीय विरोधाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील लेपनाची प्रक्रिया आता न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकली आहे. यंदा प्रस्तावित रासायनिक लेपनावरती काही वारकरी संघटना आणि मंदिर परंपरेचे अभ्यासक यांनी आक्षेप घेतला. आधुनिक रसायनांऐवजी शास्त्रोक्त पारंपरिक वज्रलेप करावा असं त्यांचं म्हणणं आहे. लेपनासाठी रसायन हे देखील हर्बल म्हणजेच नैसर्गिक असून ते मान्यताप्राप्त असल्यानं त्याचा वापर केला जातो असा दावा पुरातत्व विभागानं केलाय. या वादाच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरमधील कनिष्ठ न्यायालयानं विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपन करण्यास स्थगिती दिली आहे. आता मंदिर समिती या विरोधामध्ये जिल्हा न्यायालयात पोहोचली आहे. आता जिल्हा न्यायालय काय आणि कधी निर्णय देणार यावरती मंदिर समितीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. आता आपण शासन स्तरावर निर्णय होतो. मूर्तीच्या जे होते त्या संदर्भात अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. मंदिर समिती त्याच्यावर काम करत असते. परंतु आपण पाहिलं असेल की काही ठिकाणी बऱ्याचदा कोर्ट काही सूचना आपल्याला देत असतं. शेवटी त्या सूचनांची अंमलबजावणी करायला लागते. आता शेवटी कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला गरज पडली तर पालखी झाल्यानंतरही तो काम आपल्याला करावं लागेल. त्यामुळं शेवटी या सगळ्याचा समन्वय करून पुढे जाईल. मूर्ति में थोड़ा छोटा छोटा गड्ढा है और विट्ठल जी के वो पीछे एक सपोर्ट रहते हैं विट्ठल जी के साथ, उस दोनों का बीच में थोड़ा गैप्स भी है. और विट्ठल का मुकुट क्या शिवलिंग स्वरूप का मुकुट है, उसमें भी छोटा सा गड्ढा है. अच्छा. हाँ, और पाँव में छोटा गड्ढा है. उसका आर्कियोलॉजिकल लोग सीमेंट से भरा हुआ जैसे दिखता है. वो प्रॉपर सीमेंट जैसी फील भी हुआ है जब मैं टच किया. इस विषय से हम आयुर्वेदिक को भी और वज्रलेप को ही इम्प्लीमेंट करेंगे बोल के हम ज्यादा प्रेशर दिए. 27 पदार्थ जाता है, वो सभी रहस्य होते हैं. लिविंग मूर्ति को जो केमिकल ट्रीटमेंट एज पर आर्कियोलॉजिकल एक्ट में जो है, तो उसका जो माइल्ड केमिकल यूज करके उसको क्लीन करते हैं. जहाँ गड्ढा वड्ढा है उसको सेम स्टोन पाउडर से
कुछ एथिल सिलिकेट रेसिन्स मिला के उसको फिल करते हैं, उसका ऊपर एक प्रोटेक्टिव कोट देते हैं। 1988 में जो किया है वही प्रोसेस अभी वो जो बोल रहे ऑर्गेनिक हाँ, तरीका तो ये वो कौन सा है? तो वो तो हेर्बल जो करते हैं ना, तो वो वाला तो ये भी तो ऑर्गेनिक ही है। केमिकल लास्ट में केमिकल वही आता है, तो उन लोग नेचुरल प्रोडक्ट्स लेके करते हैं, तो हम लोग जो सर्टिफाइड केमिकल्स है तो उसके रूप में करते हैं।